माझ्या यूट्यूब चॅनल थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेकॅनिकल डिझेल NSQF लेवल 3 नुसार थिअरी संबंध वर्षाची थिअरी कोणकोणती शिकवली जाते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती करून देणार आहे. तरी सर्वांनी ऐकून घ्या. ITIबद्दल सर्व माहिती दिली जाते. डिझेल मेकॅनिक या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाते. प्रथम 4 पद्धत याविषयी माहिती दिली जाते. शरीर आणि सुरक्षितता याविषयी माहिती दिली जाते. स्वतःची सुरक्षितता व कोणती काळजी घ्यायची यासंबंधी शिकवले जाते. वर्कशॉप मॅनेजमेंटविषयी माहिती दिली जाते. सुरक्षित हाताळणी आणि लिफ्टिंग नियतकालिक चाचणीचे सुद्धा शिकवले जाते. आग व अग्निशामक याविषयी माहिती दिली जाते. ऊर्जासंबंधी माहिती दिली जाते. मार्किंग मटेरियल व मार्किंग टूल्स याविषयी माहिती दिली जाते. साफसफाईचे साधनाचे म्हणजे हाताळण्याचे साधन याविषयी माहिती दिली जाते. म्हणजे चिजल, हातोडा, बेंच वाईस स्क्रूड्रायव्हर, स्पॅनर, पकड याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. विशेष साधने म्हणजे पॉवर टूल याविषयी माहिती दिली जाते. संपूर्ण प्रकारच्या मायक्रोमीटरची माहिती दिली जाते. व्हर्नियर, कॅलिपर व सर्व प्रकारच्या गेजची माहिती दिली जाते. डायल बोरगेज म्हणजे सिलेंडर बोरगेज याविषयी माहिती दिली जाते. डायल टेस्ट इंडिकेटर म्हणजे डायल गेजची माहिती दिली जाते. फास्टनर्स याविषयी माहिती दिली जाते. लॉकिंग डिव्हाइसची माहिती दिली जाते. गॅसकेटची माहिती दिली जाते. कटिंग टूल्स व हॅक्साची माहिती दिली जाते. फाईल ग्राइंडर, ड्रिलिंग मशीनची माहिती दिली जाते. ड्रिल पिटची माहिती दिली जाते. टॅप आणि टॅप रेंजची माहिती दिली जाते. डाय आणि डाय टॉपची माहिती दिली जाते. रिमर, बेसिक इलेक्ट्रिकलची माहिती दिली जाते. विद्युत मोजमाप साधनाची माहिती दिली जाते. वायर आणि केबलची माहिती दिली जाते. इलेक्ट्रिकल सर्किटची माहिती दिली जाते. बॅटरी, रिले आणि सोलिनॉइड स्विच याविषयी माहिती दिली जाते. इग्निशन कॉइलची व ट्रान्सफॉर्मर याविषयी माहिती दिली जाते. हायड्रॉलिक प्रणालीची माहिती दिली जाते. वायवीय प्रणाली याविषयी माहिती दिली जाते. ऑटो उद्योग याविषयी माहिती दिली जाते व ऑटोमध्ये कारखाने कुठे आहे सुद्धा माहिती दिली जाते. वाहनाचे वर्गीकरण याविषयी माहिती दिली जाते. कार्यशाळाची उपकरणे याविषयी माहिती दिली जाते. इंजिनचा संपूर्ण परिचय करून दिला जातो व इंजिनचे वर्गीकरण याविषयी माहिती दिली जाते. तांत्रिक अटी याविषयी माहिती दिली जाते. 4 स्ट्रोक डिझेल इंजिन याविषयी माहिती दिली जाते. तसेच 2 स्ट्रोक इंजिन या डिझेल इंजिन याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. 4 स्ट्रोक स्पार्क इंजिन, पेट्रोल इंजिन याविषयी माहिती दिली जाते. तसेच 2 स्ट्रोक स्पार्क इग्निशन पेट्रोल इंजिन याविषयी माहिती दिली जाते. 2 स्ट्रोक व 4 स्ट्रोक इंजिन यामधील फरक माहिती करून दिला जातो. तसेच 4 स्ट्रोक व म्हणजे CI इंजिन व SI इंजिन यामधील फरक विषयी माहिती दिली जाते. म्हणजेच डिझेल इंजिन व पेट्रोल इंजिन यामधील काय फरक आहे हे सविस्तर सांगितले जाते. ऑटो सायकल व डिझेल सायकल यामधील फरक काय हे सुद्धा सांगितले जाते. मेन पार्ट्स ऑफ द IC इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिनमध्ये कोणकोणते मेन पार्ट्स असतात यासंबंधी संपूर्ण माहिती करून दिली जाते. डायरेक्ट व इनडायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम याविषयी माहिती दिली जाते. डॅशबोर्ड, गेजेस व इंडिकेटर यासंबंधी सर्व माहिती दिली जाते. इंजिन चालू करण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. इंजिनची देखभाल कशाप्रकारे केली जाते हे सुद्धा शिकवले जाते. सिलेंडर हेड, कंबशन चेंबर याविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर आहे वाल्व ऑपरेटिंग मेकॅनिझमची माहिती दिली जाते. वाल्व टायमिंग, कॅम्पशाफ्ट व ड्रायलायनर याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. पिस्टन रिंग, कॉम्प्रेशन प्रेशर व कॉम्प्रेशन रेशो याविषयी माहिती दिली जाते. पिस्टन पिन, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट फायरिंग ऑर्डरची माहिती दिली जाते. इंजिन बेरिंग व फ्लायव्हील व व्हायब्रेशन डॅम्पर पुल्ली याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. क्लच याविषयी माहिती दिली जाते. क्रँककेस व ऑइल संप याविषयी माहिती दिली जाते. सिलेंडर ब्लॉक, सिलेंडर स्लीव्ह, कूलिंग सिस्टीम याविषयी माहिती दिली जाते. रेडिएटर व प्रेशर कॅप, तसेच वॉटर पंप, फॅन बेल्ट याविषयी संपूर्ण माहिती या
या व्यवसायामध्ये डिझेल या व्यवसायामध्ये दिली जाते. थर्मोस्टेट वाल्व व त्याचे कार्य याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. घर्षण आणि म्हणजेच लुब्रिकेशन सिस्टीमची संपूर्ण माहिती दिली जाते. ऑइल पंप याविषयी माहिती दिली जाते. त्यानंतर ऑइल फिल्टर व ऑइल कूलरची माहिती दिली जाते. ऑइल प्रेशर, रिलीफ वाल्व, ऑइल लेवल याविषयी माहिती दिली जाते. क्रँककेस व्हेंटिलेशनची माहिती दिली जाते. एक्झॉस्ट सिस्टीमची माहिती दिली जाते. एअर इंटेक सिस्टीमची माहिती दिली जाते व एक्झॉस्ट सिस्टीमची सुद्धा माहिती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक्स, मफलर व कॅटलिस्ट कन्व्हर्टर याविषयी माहिती दिली जाते. फ्युएल फीड सिस्टीम इन आयसी इंजिन याविषयी माहिती दिली जाते. फ्युएल पंप, कार्बोरेटर्स याविषयी माहिती दिली जाते. डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम याविषयी माहिती दिली जाते. सर्व प्रकारचे फ्युएल याविषयी माहिती दिली जाते. फ्युएल टँक व फ्युएल पाईप याविषयी माहिती दिली जाते. फ्युएल फिल्टर व वॉटर सेपरेटर याविषयी माहिती दिली जाते. फ्युएल इंजेक्शन पंप याविषयी माहिती दिली जाते. इंजेक्शन टायमिंग याविषयी माहिती दिली जाते. गव्हर्नर, इंजेक्टर याविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक्स डिझेल कंट्रोल सिस्टीम याविषयी माहिती दिली जाते. सर्व प्रकारच्या सेन्सरविषयी माहिती दिली जाते. मशीन व स्टेशनरी इंजिन याविषयी माहिती दिली जाते. वाहनाचे प्रदूषण याविषयी माहिती दिली जाते. चार्जिंग सिस्टीमबद्दल माहिती दिली जाते. अल्टरनेटर चार्जिंग सिस्टीमबद्दल माहिती दिली जाते व त्यावरील दोष आणि उपाय याविषयी सुद्धा माहिती दिली जाते. स्टार्टिंग सिस्टीम व स्टार्टर, मोटार, सोलनॉइड स्विच याविषयी माहिती दिली जाते. स्टार्टिंग सिस्टीममध्ये निर्माण होणारे दोष आणि उपाय याविषयी माहिती दिली जाते. आणि त्यानंतर OJTमध्ये सर्व प्रकारचे थिअरी आणि प्रॅक्टिकलचे ट्रेनिंग. OJT म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग. आपल्याला बाहेरील कारखाने व वर्कशॉपमध्ये जाऊन OJT ट्रेनिंग घ्यावं लागते. त्यासाठी तिथे सुद्धा आपली थिअरी हे शिकवली जाते आणि प्रॅक्टिकलसुद्धा घेतले जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला मेकॅनिकल डिझेल सिलेबस टोटल थिअरी, टोटल इन्फॉर्मेशन ही मी माहिती करून दिलेली आहे. म्हणजेच सर्व माहिती करून दिली आहे. तर सर्वांनी माहिती करून दिली आहे. धन्यवाद.